नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, जोसाच्या वतीनं IIT, NIT, IIIT आणि गव्हर्नमेंट फंडेड टेक्निकल इन्स्टिट्यूट या प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भानं ऑलरेडी 2 राऊंड पब्लिश झालेले होते. काल जोसाच्या वतीनं 3रा राऊंड त्या ठिकाणी जो आहे तो अनाऊन्स झालेला आहे. आणि या राऊंडच्या माध्यमातून ज्या ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन्स मिळालेले असतील त्यांनी नेमकी कशी प्रोसेस करायची आहे किंवा ज्यांना मिळालेलं नसेल तर त्यांनी काय करायचं आहे या संदर्भामध्ये परिपूर्ण माहिती तुम्हाला या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी देणार आहे. त्यामुळे आपण हा व्हिडिओ अवश्य पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा. जोसाच्या वतीनं पहिले दुसरे 2 राऊंड ऑलरेडी पब्लिश झाल्यानंतर ऑफिशियली काल सायंकाळी जो तो 3रा राऊंड त्या ठिकाणी जाहीर झालेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट टाईम कॉलेज भेटलं असेल, पहिल्यांदाच त्याची अलॉटमेंट आली असेल, तर असे विद्यार्थी फ्लोट करून त्या ऑप्शनला फ्लोट करून येणाऱ्या पुढच्या राऊंडमध्ये पार्टिसिपेट करू शकतात. जर आपल्याला मिळालेलं कॉलेज पसंत असेल तर मग ते आपण फ्रीज करून देते संबंधित कॉलेजला रिपोर्टिंग करू शकतो. रिपोर्टिंग करण्याच्या संदर्भानं जे ऑफिशियली डेट आहे ती 8 जुलै सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे. ऑलरेडी आज 7 जुलै आहे. ऑलरेडी राऊंड अगोदरच पब्लिश झालेला होता, परंतु अगदी कमी कालावधी या ठिकाणी उपलब्ध होता. या केसमध्ये जर आपण मिळालेल्या कॉलेजला पोहोचू शकत नसाल तर अशा केसमध्ये आपल्याला मिळालेलं ऑप्शन आपण फ्लोट करून हातात ठेवू शकता आणि येणाऱ्या राऊंडमध्ये परत एकदा पार्टिसिपेट करू शकता. ज्या मुलांचं अलॉटमेंट झालेलंच नाही आहे किंवा नव्यानं त्या याच्यापूर्वी अलॉटमेंट झालेली नव्हती, 3ऱ्या राऊंडमध्ये ते वाट पाहत होते, चॉईस फिलिंग ऑलरेडी पूर्ण केलेली होती, तर अशा विद्यार्थ्यांना आता परत 4थ्या राऊंडसाठी त्या ठिकाणी वेट करावं लागेल. जर 4थ्या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालं तर मग मात्र ते फ्लोट करून परत 5व्या राऊंडसाठी त्या ठिकाणी जाऊ शकतील. परंतु ज्यांना अजूनही ॲडमिशनच मिळालेलं नाही आहे अशा विद्यार्थ्यांना वेट करणं हा एकमेव पर्याय त्या ठिकाणी उपलब्ध आहे. ज्या विद्यार्थ्यांना मिळालेलं ॲडमिशन हातात ठेवून पुढं जायचं आहे त्यांनी फ्लोट करावं. ज्यांना मिळालेलं नाही आहे त्यांनी काही करण्याची आवश्यकता नाही आहे. आणि ज्यांना मिळालेलं ॲडमिशन फायनल करायचं असेल अशा विद्यार्थ्यांना ते ॲडमिशन फ्रीज करून संबंधित कॉलेजला रिपोर्ट करायचं आहे. परंतु या जोसाच्या राऊंडमध्ये, या शेड्यूलमध्ये वेळ अतिशय कमी दिलेला आहे. आपल्याला मिळालेलं कॉलेज जर आपल्याला फायनल करायचं असेल तर आपल्याकडे जाऊन रिपोर्टिंग करण्यासाठी अतिशय कमी कालावधी उपलब्ध आहे. त्यामुळं आत्ता या केसमध्ये पहिल्यांदा अलॉटमेंट झाली असेल तर आपण फ्लोट करा, म्हणजे येणाऱ्या राऊंडमध्ये तुम्ही त्या ठिकाणी राहाल. ज्यांनी ऑलरेडी फ्लोट केलेलं आहे, बदल झालेला नाही आहे, तर आपण ऑलरेडी फ्लोट केलेलं असल्यामुळे परत नवीन काही करायची त्या ठिकाणी गरज नाही आहे. सो थोडक्यात जोसाच्या वतीनं 3ऱ्या राऊंडची अलॉटमेंट आलेली होती. उद्या 8 तारखेला सायंकाळी 5 वाजेपर्यंत त्या ठिकाणी रिपोर्टिंगसाठी वेळ देण्यात आलेला आहे. ही महत्त्वाची माहिती जोसा काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना नक्की शेअर करा. धन्यवाद.